माशाची अंडी. माशाची अंडी आहेत का? हे कशी करायची मामी मला सांगा की. तेलात टाकायची ना माशाची अंडी असतात एकदम बारीक बारीक नाही का. आपण ह्याला धुवून घेतलंय. आता आपण आहे ना तेलात परतून घेणार आहे. हां तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालंय थोडंसं नाही का. आपण खाली उतरवून घेऊया कारण खूप गरम झालंय ना उडल मग नाही का टाकल्यावर. आपण ह्याच्यात आहे ना थोडं गार झाल्यावर टाकून घेऊया. ह्याच्यात आहे ना आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. केलेला मसाला हा चिकन मसाला पण ह्याच्यात टाकून घेणार आहे. आता आहे ना चटणी आता आहे ना आपण अंडी टाकून घेऊया त्याच्यात. किती आहेत अंडी? आम्ही ह्याच्यात कांदा बिंदा काय टाकायचा नाही का? नुसतं तेलात परतायचं हे. आपण आहे ना चवीपुरती ह्याच्यात मसाला टाकून घेणार आहे. साधारण मी 2 चमचे मसाला टाकला असा. हे आहे ना अद्रक लसूण आमच्या मामीने कुटून ठेवलेले ना म्हणजे ती पण याच्यात टाकणार आहे मी. हे आमच्या मामी बनवते ते मी शिकते. हे मला येत नाही पण मी मामीची रेसिपी करते. फोडू का आता सगळं करू का शकते की. आपण आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे याच्यात. कांदा टोमॅटो काय टाकलं नाही. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही कधी करताल ना अंड्याचं नाही का म्हणजे असं तळचाल किंवा अंड्याची भाजी करायची असेल तरी तर नाही येते त्याची भाजी. पण समजा तळत असाल ना तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो टाकायचा, कांदा टाका, अद्रक लसूणची पेस्ट टाका. मस्त होते बघा हे अंड्याची भुर्जी खाणं थोडक्यात नाही का. पण ही माशाची अंड्याची भुर्जी होती. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायचं ह्याच्यात. नाही 5 मिनिटं झाकून ठेवूया.
ढोल बघ की. त्या अंड्याची चटणी तयार आहे, किंवा माशाच्या अंड्यापासून बनवलेली अंडा भुर्जी. हे बघा अशी बनवायची अंडा भुर्जी. तयार आहे आपली अंडा भुर्जी.